आलेत हा. भावा परत असला मौका मिळणार नाही. तिची मैत्रीण नाही सोबत, एकटी जाय वर जा आणि तुझ्या मनातलं बोल जा. ओके ओके भावा ओके. नमस्कार तथा असतो जा. नीलम तू अरे वर्ग सोडून मुलींच्या बाथरूम जवळ काय करतोय? काय होत? अरे मग इकडे काय करतोय? मुलांचं बाथरूम तिकडे जा. तसलं काम नाही, दुसरं काम होतं. गृहपाठाची वेळ देणार नाही आधीच सांगते. गणपतीची वही नको मला, तुझ्याकडे काम होतं माझं. काय काम आहे बोल. माझं अरे बोल की बुरट्या, माझं काय करतायस? माझं काय चड्डीत संडास झालंय? नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. तेरा क्या होगा कालिया? आय लव्ह माय इंडिया. नाही का पोरगीला आय लव्ह यू म्हणतोय. सॉरी सर, चुकलं माझं, परत असं करत नाही सर. आईला स्वप्नात वाटतं. शाळेत घडलेला तो प्रसंग अजून माझ्या स्वप्नात येतोय राऊंड राऊंड. कसलं भारी दिवस होत. आणि टायमाला सर टपकलं. सर जर तवा आलं नसतं तर. आवा भांडीवाली आहे का काय? मी आहे. तू अशी बायको. कसली स्वप्न बघतायसा? लाजताय काय, हसताय काय, मधनं आरडा तुटताय काय? काय म्हणाला सर परत असं करत नाही. काय केलं असं स्वप्नात? ती चित्ता काढाय झाडावर चढलो होतो, तेवढ्या सर आलं गाच कर माझा धरला पाय आणि खाली वाटला. बरं बाद झाला आता. गेला ते दिवस. शाळेत नाही सा, लगीन झालंय कधीच. उठा दूध आणा जावा, डेअरी जाईल. बरोबर. आईला 10वीच्या वर्गातली ती नीलम कुठे असेल आता? कसली भारी दिसायची. तिला मी प्रपोज केला होता. त्या प्रपोजला जर तिने होकार दिला असता तर आज आमचं जमलं असतं. माझी बायको असते आज ती. कुठं तो नीलमचा मंजू आवाज आणि कुठं आमचा ह्यो गिरणीचा भोंगा. आवा आला का? आलो. चला. अय विश्ल्या, अरे कुणीड? अरे दूध आणाय गेलो होतो. लका संसारात लयच बिझी झालायस. मित्रांसाठी तुला जरा बी टाइम नाही काय? अरे बायकोच कुठं सोडत नाही बाहेर. आला आलो. अरे लका तुझ्या अवघड अवस्था झालेला का? मग काय तर बरं ती जाऊ दे. तुला एक विचारायचं होतं. काय? इकडे की. अरे 10वीच्या वर्गात एक पोरगी होती माहिती का? नीलम. तिला कोण विसरलं भावा? नीलम म्हणजे माझी जान. माकडं माझी जान होती ती. मी आय लव्ह यू म्हणलं तिला. मला पण ते आय लव्ह यू म्हणणार होती, पण तेवढं सर आलं. सरानं मारलं मला. तो प्रसंग अजून सुद्धा माझ्या सपनात दिसतोय. बर मग आता काय करायचं म्हणतोस? काय करायचं नाही भावा, पण ती सध्या काय करते, कुठं असते? लगीन बिगीन झालं का तिचं? अरे लगीन झालंय तिचं. इचलकरंजीत दिल्या तिला. आतापर्यंत पोरं पण झाले असतील तिला. वाईट झालं भावा. मी आता गेलो तिकडे तर भेट होईल का माझी? अरे तिचा नवरा तुला पडोस तर मारेल, अशी बेशील तिकडे. भावा मरायच्या आधी तिला एकदा तरी भेटायची इच्छा आहे रे. मग मी काय करू? तू माझा दोस्त आहेस रे, काहीतरी जुगाड कर रे. तिला भेटवायचं काहीतरी प्लॅन कर रे, नाहीतर मी मरून जाईन रे. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे रे. कसली आयडिया रे? गेट टुगेदर. जुनी लपडी नव्यानं बाहेर काढायचा एक खुफिया मार्ग. 10वीचं गेट टुगेदर. हा भावा एक नंबर आयडिया दिलीस. आता सगळ्यांना फोन करतो, सांगतो गेट टुगेदर आहे. सरांना मॅडमला जोडदार सगळ्यांनी फोन करतो. जुनी आठवणी ताज्या करूया. पण मला सांग पुरींचा नंबर कसं काढणार? आपल्या वर्गातल्या टुनटुन कडनं. अरे सोन्याबर तिचं लगीन झालंय की दिल नंबर ती. हा ती डुली चिंगी. वय बरं एक काम करतो, मी जातो बायकोला काहीतरी गंडवून येतो. आता जाऊन तुझ्याकडे नंबर घेऊया सगळ्या पोरींचा. बरोबर चालतं, ये लवकर आलोच. सोन्या 500 रुपये दे की सामान आणायला. अगं चिंगे काल तुला 500 रुपये दिली ती. काल जेवलास मग आज जेवणार नाहीस मी? जेवणार की. मग दे पैसे. किधर चिंगे पैसे? सारखं सोन्या म्हणत जाऊ नको, जरा आहो म्हणत जा. माणसं मला नाव ठेवते ती. गप बस. आपण एका वर्गात होतो तेव्हा सोन्या म्हणलेला आवडत होतं आणि आता आवडत नाही. अगं आहो म्हणा तुझं काय जातंय? बरं ठीक आहे म्हणते. आहो मला 1000 रुपये द्या. राहून दे, मला सोन्याच म्हण. सोन्या चिंगे काय चाललंय? या कसं काय आलास इकडे? काय नाही, आपल्या 10वीच्या वर्गाचं गेट टुगेदर आहे सोमवारी. दोघं पण यायला लागतंय. अय्या खरंच? होय. पुरे येणार आहेत काय? बाबा तुला कशाला पाहिजेत पुरी? या नाही की पुरुषा मजा नाही. ही मात्र खरं आहे, पूर्ण तर मजा नाही बाबा. मी बी तिथं येणार
नाही ही लक्षात ठेवा. शिट उगाच वर्गातले पुरगी पण लगीन केलं. तुम्हाला काय झालं हसायला? तुम्ही बी तुमच्या बायकासनी घेऊन यायचंय आणि पोरींना बी सांगते त्यांच्या नवऱ्यासनी घेऊन यायला. ए चिंगे असं काय करलो ग? अगे सगळे आले तर लय खर्च वाढतोय ग, जेवणाचा ह्याचा त्याचा नियोजनाचा. आम्ही दोघं सगळा खर्च करणार आहे. हा पोरटे एका वॉटरला आपण दोघं खर्च करणार आहे. हे आता मीच ठरवलं. भावा तसं नाही केलं तर मग ही नवऱ्यातली बोलवून पोरींच्या. तुम्ही खर्च करणार आहे तर मग तुम्ही म्हणशील तसं. हा चालतंय. बरं चिंगे पोरींचा फोन नंबर दे की जरा. कशाला? अगं आमंत्रण द्यायला गेट टुगेदरचं. हा हा हा. पाठीव मला. बरं भावानू सगळं नियोजन झालंय. आता एक एक करून सगळ्या पोरींना फोन लावतो. पहिला फोन लावतो शीतलला. शीतल लाव लाव. तू कपसे लाईन मारलेला का बे? लावलाय. लागला. हॅलो, कोण बोलतोय? शीतल मी 10वीच्या वर्गातला विशाल बोलते. विश्ल्या माकडात कशाला फोन केलाय? शीतल हॅलो हॅलो मी वैभव बोलतोय. तू बी आहेस बे, बोल. ऐक की आम्ही सगळी इथं पोरं बसलूया. जुनी भांडणं विसर आता. हे बघ आपल्या 10वीच्या वर्गाचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे सोमवारी. सगळे येणार, तू पण ये. बरोबर. चालतं ठेवू का? ती नव्ह शीतल विसल्यावर का खवाळ्या कसली भांडणं झालेली? अरे शीतलच्या दप्तरातला विश्लेष डबा चोरून खायत होता. अरे एकदाच खाली आला किती वाजता त्याला. अरे पण तुम्हाला कसं काय माहित नाही? अरे त्याला रोज यायला लागतं शाळेत. तो 8 दिवसांना कवा तरी येणार झोपत न उठून पारुष्या. ए दुसरा फोन लावा. ए राणीला फोन लावलाय. हे लागला. हॅलो राणी का? हा कोण? हा राणी मी 10वीच्या वर्गातला विशाल बोलतोय. विसल्या कसा आहेस र? आज आठवण झाली मी तुला माझी. अरे तुझ्या मागे मी केवढी खुळी झालेली आणि तू त्या निलूच्या मागे लागलेलास. ए ऐक माझे. हा बोल बोल. तुझ्या तोंडात ना आय लव्ह यू ऐकायसाठी माझं कान तारासले ते. ए अगं आय लव्ह यू बोलायसाठी फोन नाही केलेला मी. तो आड बघता तुझा आरशात. तुला आय लव्ह यू बोलीन का मी? मोड द्या. कशाला फोन केलेलास मग? हॅलो राणे अगं मी वैभव बोलतोय. हा बोल बोल. अगं आपल्या 10वीच्या वर्गाचं गेट टुगेदर आहे सोमवारी. सगळे येणार आहेत, तू पण ये. अगं बया खरंच मी येते की मग. माझ्या पोराला पण घेऊन येते. त्याचं नाव मी विशालच ठेवलं या. ए नको नको. दुसरा फोन लाव बाबा. आता शेवटचा फोन लावतो नीलमला. नीलू सिर्फ मेरी आहे. मी लावणार फोन. माकडा तिच्या नादात सुट्टी सरांचा मार खाल्लेलास तू. इसरलास काय? नाही सर मी मार खाल्लाय ना मग मी लावणार फोन. लाव लवकर बोलते मग. धक 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 धक. किती वर्षानंतर नीलमचा आवाज ऐकणार आहे. चला काय फोन. हॅलो चुकामत नीलूचा आवाज बाबागत कसं काय आला? कोण बोलतोय? नीलम आहे का? नीलम तुझा फोन आहे बघ. तरी बरं नीलू नव्हती वाटत. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? मी कोण वैभव नाही विसरलो. मी विशाल बोलतोय. कोण? पानपट्टीवाला? इज्जत काढलेला का? ए पण वाला मग कंपाऊंडर विशाल का? कंपाऊंडर नाव आहे. 10वीच्या वर्गातला विशाल बोलतोय मी. तू होय? अरे बोल की. मला वाटलं तुझ्या आयुष्यात फक्त एकच विशाल आहे. अरे गंमत केली. किती वर्षांनी बोलतोय आपण. बोल की कसा आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. मागच्या वर्षीच लग्न झालं. वाईट झालं. चांगलं झालं. अरे मुद्द्याच बोल. हा बरं ऐक की आपल्या 10वीच्या वर्गाचा गेट टुगेदर कार्यक्रम घेतलाय सोमवारी. तू ये बर का? अरे सोमवारी माझ्या नंदच्या जावच्या पोराचं बारसा आहे रे. मंगळवारी घेऊया का? हा चालतंय की तू म्हणशील तसं. तुला बरं ऐक की सोमवारी ठरलंय. तू ये बर का? तुझ्यासाठीच मी कार्यक्रम घेतलाय. म्हणजे सगळ्यांसाठी कार्यक्रम आहे. सगळे हजर पाहिजे ती. तू ये. बरं बघते. बघते काय नाही बघ. तुला शपथ आहे माझ्या प्रेमाची. म्हणजे आई शपथ आहे तुला. बर येते मी. हा चालतंय. आणि काय कसं चाललंय? अरे ठेव फोन. आणि काय पुढचं नियोजन करायचं सगळं. हा परत करतो फोन. हा मी कशाला आरशात पाहू ग. मी कशाला बंधनात राहू ग. मीच माझ्या रूपाची राणी ग. मॅडम कोण आहे? अरे या सगळे 10वीचे विद्यार्थी आज इकडं कस काय येणं केलं? मॅडम 10वीच्या वर्गाचा गेट टुगेदर आहे त्यासाठी आलेलो. तुम्हाला निमंत्रण द्या.
होय बर बर चालतंय येते येते बरं जावा तुम्ही आता मला गडबड आहे जरा. अहो मॅडम कशाची गडबड आहे तुम्हाला? आता गेट टुगेदरला यायचं म्हटलं साडी बिडी इस्त्री करायला नको का? जा. अरे मॅडम शाळेची तू कशी जाय अजून नटरंगी काय म्हणलं? नटरंग पिक्चर बघायला मला. हा जावा जा. सोमवार आहे गेट टुगेदर. हा 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 येस. इस्त्री बिस्त्री करा, हो हो जा. कलम बी करावं. हो 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 लिपस्टिक लावा. हा हा आणि काय जावा की गडबड आहे म्हणून सांगत्या तर. सुतळी सर आपलं सुतकर सर आहेत का? कोण आहे सर? ओळखलं का? आम्ही 2007च्या बॅचचे विद्यार्थी आहे सगळे. विश्ल्यांना आलाय का? पुरी लायला मी बघते. हाय लक्षात आहे तुमच्या सर. काय काम आहे सर? काम होतं वर्गाने मी येणार नाही. वर्गणी मागा आलेला नाही सर. आमंत्रण द्यायला आलोय कार्यक्रमाचं. कसला कार्यक्रम? 10वीच्या वर्गाचं गेट टुगेदर आहे सोमवारी. मला आता जमत नाही गुडघ्यामुळे. चव्हाण मॅडम पण येणार आहे त्या. काय? अरे मला काही धाड पडले. मी अजून ठणठणीत आहे. चव्हाण मॅडम नक्की येणार आहेत नव का? 100% 100%. इधर या बरं का? बर चव्हाण मॅडम. चव्हाण मॅडम. सर कोण आहे? काय झालं सर असनी? काय सांगू पोरांनो, 4 वर्ष झालं पडूनच आहे ते. वाईट झालं. काळजी घ्या सरांची. सर लवकर बरं वा. काकी येऊ का आम्ही? गार पोरांनो का आलता? अहो 10वीच्या वर्गाचं गेट टुगेदर आहे सोमवारी, पण सरांची अवस्था बघून सर काही तिला असं वाटत नाही. शिक्षक कोण कोण येणार आहे ती? सुतळी सर आपलं सुतकर सर येणार आहे ती आणि चव्हाण मॅडम येणार आहे त्या. चव्हाण मॅडम. थांबा. अहो धनी, तुम्ही एवढ्या वर्षांनी कसं काय उठून बसला सा? देऊच पावला. कोण कोण येणार आहे म्हटलं सा गेट टुगेदरला? चव्हाण मॅडम येणार आहे त्या म्हणते. मी पण येणार आहे. थांबा, मी येणार आहे. अरे म्हाताऱ्या, तुझी 4 वर्ष सेवा केली तेव्हा उठला नाहीस आणि या बाईच्या नावा केली लगेच उठलास. लय खुश दिसतोय आज. होय उद्या आमच्या 10वीच्या वर्गाचा गेट टुगेदर आहे. पोरी बी येणार असतील मग. होय म्हणून तर खुश आहे. हा काय नाही अजिबात जायचं नाही. का? अगं जातो की. नाही म्हणलं ना वा. बरं ठीक आहे. हॅलो सोनार मामा, मी बायकोसाठी तो सोन्याचा हार बघितलेला का नाही? ती ऑर्डर कॅन्सल करा. आओ एवढं काय म्हणावं घेताय? जावा की गेट टुगेदर. जावीस. बरं सोनार मामा काय का ती ऑर्डर कॅन्सल करायची राहू दे. द्या ऑर्डर ती. बरं उद्या द्या. थांबा तुमच्यासाठी चहा बनवते. हा बने. लगेच पटलं हिला. कशी गंडविली बायकोला. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार सर आणि आपल्या प्रमुख पाहुण्या माझ्या जीवलग, आपल्या सर्वांच्या जीवलग चव्हाण मॅडम. अरे भाड्या, लाज वाटू दे तुम्हाला. गेट टुगेदर ठेवतायचा आणि मला बोलवत नाहीसा. वैद्याला काय मॅडम सांगत राहिलो डोगरे मॅडम. या मॅडम. तिकडे सगळ्या स्टाफला चव्हाण बाई चालत्या आणि माझी काय अलर्जी होते काय तुम्हाला? मॅडम तुम्ही थंड घ्या. हा दे. काय दे? थंड देतो ना का? थंड नाही, तुम्ही थंड व्हा म्हटले. मला वाटलं लस्सी आहे. डोगरे मॅडम रिटायर सांगूच केलेलं नाही सर. एवढं बोलून मी माझं भाषण संपवत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष. ए बस खाली, मी बोलणार आहे. शाळा सुटली, पाठी फुटली, तुमच्या सगळ्यांची लग्न पण झाली. आता तरी सुधरा, नाहीतर गाठ माझीशी आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. डोंगरे मॅडमनी तर तुमच्या सगळ्यांना दम दिलाय, पण मी एवढंच बोलेन की शाळेचे दिवस खूप छान होते आणि माझ्यावर सुतकर आणि पवार सरांचे ध्यान होते. मला एक किस्सा आठवतो. मुलांनो सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. अहो चव्हाण मॅडम, हा माझा तास आहे. होय का? बरोबर चालतंय. असू दे असू, तुम्हीच घ्या. तुम्ही घेतला काय मी घेतला काय? तुम्हीच घ्या, मी इथं बसतो. बरं मुलांनो, सर इथं काय करताय तुम्ही? मॅडम कसा नव्हता? लाईन मारतोय. लाईन मध्ये बसवतोय पोरं. लाईन मध्ये बसा, लाईन मध्ये बसा. हो मॅडम, कशाला ह्याला भाव देत नाहीसा? सगळी पोर याला सुतळी सर्व चिडली होती ती. सुट्टी कुणाला पडलास? तुला काय ते नाही? सुट्टी मारतोय. असा किस्सा होता तो. ए बाय, म्हातारी झालीस की आता? बाद झाले तुझं कौतिक. दुसरं काय तर सांग.
शाळेच्या आठवणींना परत एकदा उजाळा मिळाला. स्टाफ मध्ये असताना पण डोंगरे मॅडम अशा चेष्टा मस्करी करत बोलायच्या. काय दात काढतेस? खूप छान वाटलं तुम्ही आम्हाला इथे बोलवून आमचा सत्कार घेतला, त्याबद्दल खूप खूप आभार. आता पवार सर बोलतील. नमस्कार. मला शाळेची प्रचंड आवड. रिटायर झाल्यापासून मी मानसिकरित्या खचलेलो, हातरुणाला खेळलेलो. पण जेव्हा मला कळालं आपल्या शाळेचं गेट टुगेदर होणार आहे, तेव्हा मी लगेच हातरुणातून उभा राहिलो. आणि मला आनंद झाला की पुन्हा एकदा मला चव्हाण मॅडम भेटणार, सगळे विद्यार्थी भेटणार. ए बस बस खाली. तू एकदा बोलायला लागला थटत नाहीस. बोराचे पण बोलू दे जरा. तासभर बोलत बसतोस. मला माहित आहे तुझी खोड. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. मुलांनो, तुम्ही आता एक एक जण बोला. नमस्कार, माझं नाव प्रसाद. माझं BA शिक्षण पूर्ण झाले. माझी बायको नर्स आहे आणि माझी स्वतःची मोबाईल शॉप आहे. मला शाळेतला एक किस्सा अजून आठवतोय. आधी माझी केस अशी लांब होती आणि शाळेत येताना मी केस रंगवून यायचो. कसली बंगार केस आहेत नाही. कसला छपरी दिसतोय. भावा, माझ्या केसावर फिदाय त्या पुरी. होय. पण बाबा, तुला पवार सरांनी केस कापाय सांगितलं नव्हता? ए, त्याचं कोण ऐकतंय? भावा, पवार सराचे टक्काल पडले म्हणून माझ्या केसावर जळतंय. खरंच काय? होय. असा किस्सा झाला. पवार सरासने मी टाकला म्हणून चिडवायचो, पण आज मीच टाकला व्हायला लागलोय. बरं, त्या तुला सरांचा शाप लागलाय. बस खाली. ए सोन्या, उठ. नाही बाबा, मला काय वाटते गुल्या तू. नमस्कार, मी शिवप्रसाद उर्फ गुल्या. माझा स्वतःचा वडापावचा धंदा आहे. महिन्याला 1 लाख रुपये कमी होतो. ए वडापाववाल्या, तुझा फोन नंबर दे मला. हा देतो. गुल्या, सर आता उधार पैसे मागते बघ तुला. मी देतोय. कुठे गेलेलास? उठ, 4 शब्द बोल. बोल बोल बाबा. नमस्कार, मी करण शिंदे, प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. कुणाची काय लग्नाची ऑर्डर असली किंवा इतर काही कार्यक्रम असला तर फोटो काढायला सांगत जावा. बुरट्या, माझ्या लग्नात काढलेला तू फोटो दे. 2.5 वर्षाला दिलेला आहेस. येतो की बाबा. बर बर. नमस्कार, मी वैभव ठोंबरे. माझं शिक्षण BSc केमिस्ट्री झालंय आणि माझा स्वतःचा व्यवसाय आहे. किती कमी होते सर? 2 लाख रुपये. तुझा नंबर दे मला. वर्षाला 2 लाख कमी होते, महिन्याला 17,000 कमी होतो या. त्यातला 7,000 गाडी जातो या आणि 10,000 घर खर्चाला लागतील मला. मग काय तुझा नंबर देऊ नकोस. माझा जर तुझा नंबर असला तर मला तिकडे ब्लॉक कर. ए, शांत बसा. पवार सर, शाळेतला एक जुना आठवणीतला किस्सा सांगतो. चव्हाण मॅडमचा वर्गावर तास होता, पण चव्हाण मॅडम वर्गावर आल्या त्या सुतकर सरांच्या सायकली बसून फिरायला गेल्या होत्या. काय धोका? तुम्हाला कवाच दिला नाही मोका, सुतकरला धरून धोका. बरं, आता किस्स्यावर येऊया. बरं, किस्सा ऐका. वर्गावर ऑफ तास होता. आम्ही सगळी पोरं आणि पुरी बसलेलो वर्गात. तुझी मैत्रीण माझ्या मित्राकडे बघते. सोन्या माकडा, लय कापणीला आलायस काय? एका चापटीत काढून काढून बघ तुझी. ए डोले, तुझ्या तर आता मला डोले म्हणतेस व्हय? ए, बघताय काय? हाणायस ए चिंगे, मला मारणार तू. नाही रे अगं सोन्या. अरे पोरापुरींच्यात भांडण लावून तिकडे ती दोघं गुलू करत बसली बघा. हा ना त्यासनी. असा किस्सा झालेला बघा चिंगी आणि सोन्याचा. पण बाबानं शेवटपर्यंत नेलं, चिंगीवर लगीन केलं. ए बाबा, आता लगीन झालंय तिचं. उठन बोल. हा. नमस्कार, माझं नाव विशाल. आपण बऱ्याच दिवसांनी भेटलो. छान वाटलं भेटून. शाळेचे सगळे जुने दिवस आठवले मला. आता इथून पुढे आपण असंच संपर्कात राहूया. ए बा, तिकडे काय बघतोय सारखं? आमच्या बी संपर्कात राहा की जरा वाईट. तुम्ही तर वाट लावली आमची. तुम्ही तेव्हा आलो नसतं तर आज नीलम माझी असती. काय नाही. खूप छान वाटलं मला. मुलींच्यातलं कोण बोलणार असलं तर बोला. ए राणे, मिस्त्री ठेव की. काय सारखी मिस्त्री घासत असतेस? बोल काहीतरी. ए नाही बाई, लाज वाटते मला. मिसरी असताना लाज वाटत नाही तुला? तिचं आयुष्य तर लाजण्यातच गेलं. नवऱ्यापुढे पण अशीच असतीस का काय? नीलम, तू बोल ग 2 शब्द. आज खूप वर्षांनी भेटलो.
मनातल्या भावना दाटून आल्या. बस खाली खाली बस. जुने दिवस आठवले. मला पण नीलम झाला का नाही कार्यक्रम? बारशा जायचं आपल्याला, चल लवकर. हो झाले झाले आलेच. येते आम्ही. चला. अरे ह्यो मिरतीचं नाव ना. अरे जरा सावळाच आहे. सावळा नाही कावळा आहे कावळा. विश्ल्या मग तू काय वाईट बस त्यामुळे ती नाराज आहे बहुतेक. दाजी जेवून जावा की. नको नको, बारशाला जायला तासाभरात, तिकडे जेवतो आता. हा नीलमचा फोन नंबर आहे माझ्याकडे. आता नीलमला फोन लावतो. हॅलो. हॅलो नीलम, मी विशाल बोलते. अय्या तू बोल ना. छान दिसत होतीस गेट टुगेदर दिवशी. थँक्यू. कसं वाटलं भेटून? एकदम भारी वाटलं बघ. तुला एक विचारायचं होतं. बोल की. शाळेत असताना मी तुला एकदा आय लव्ह यू म्हटलेलो, तेव्हा तू काय उत्तर देणार होतीस? आय लव्ह यू टू. खरंच? मग आता? आता काय, आता लग्न झालं माझं. हा काळा नवरा गळ्यात पडला की माझ्या. माझं ऐक नीलम, आपण दोघं पळून जाऊन लग्न करूया. अरे पण जाणार कसं? जाताना कोणी बघितलं तर लगेच माझ्या घरी फोन करतील. माझं ऐक नीलम, मी सांगतो तसं करूया. मी तुमच्या गावात येतो. तुमच्या गावातल्या सूर्या वायरमनच्या घराच्या मागे मी एक पिशवी ठेवतो. त्या पिशवीत एक काळा बुरका असेल. तू ये, ते बुरका घालून थांब. मी परत येतो आणि तुला गाडीवर बसवून घेऊन जातो. कुणाला ओळखत नाही. बर बर. आवा कुणीकडे निघालाय? येतो जरा गावात जाऊन, काम आहे थोडं. बरं बरं. आलो आलो. बरं भटजी, 2 मिनिटं हवा आहे का चेक करतो. पाठदिशी जाऊन लग्न करूया. मूर्त आहे ना का? हाय हाय हवा. बस ग. अगं माझ्या बायकोकडे साडी घातल्याच वाटतं तुम्ही. बायको तू ह्यासाठी गेट टुगेदरला गेलेला काय? नाही सॉरी सॉरी. तुमच्या घरात